आता एक मोठी बातमी आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या एका मोठ्या विधानाची. सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या तर आमदारकी लढणार नाही असं विधान बच्चू कडू यांनी केलेलं आहे. 19 जुलैला सरकारला आमच्या मागण्यांचं निवेदन देणार. त्यांनी सर्व मागण्या मान्य केल्या तर माझी सीट महायुतीला देणार असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे. महायुतीमध्ये नसल्याचं सुद्धा त्यांनी यावेळी म्हटलंय. आम्ही महायुतीला पत्र देणार आहोत. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे मुद्दे, दिव्यांगांचे मुद्दे आणि युतीनं जर ते कबूल केलं आणि घोषणा केली तर माझी सीट बच्चू कडू आमदारकी लढणार नाही, ते युतीला देणार. माझी स्वतःची. आमचा आहे पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGS मध्ये झाले पाहिजे. 50% नफा धरून भाव जाहीर केला पाहिजे. तुमच्या शिक्षण आणि आरोग्य ही जी विषमता वाढत चाललेली आहे, तिसरी आघाडीने शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, वंचित यांची आघाडी एक तयार करू. त्याला तिसरी आघाडी नाही, आमची पहिली आघाडी राहील. यांच्या बाकीच्या नंतरच्या आघाड्या आहे. कुठं म्हटलं मी महायुतीमध्ये आहे? कोण म्हटलंय?